आता आपण इथं पुढचा पॉईंट आपण बघतोय, ज्या महाराष्ट्राच्या राजकीय सीमा आपण बघतोय, या बरेचदा आपल्याला पेपरला विचारलेल्या जातात. खूपदा प्रश्न याच्यावर विचारला जातो की महाराष्ट्राच्या राजकीय सीमा नेमक्या कोणत्या, राजकीय सीमा मग वायव्येस काय आहे, उत्तरेस काय आहे, पूर्वेस काय, अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. ठीक आहे, मग आता बघा आपण वायव्येसचा विचार केला. आता मगाशी मी तुम्हाला दिशा सांगितल्या होत्या, इकडे पूर्व, ठीक आहे, पूर्व हे पश्चिम, उत्तर हे दक्षिण. आता मी त्याची ट्रिक सांगितली होती, इकडे वानर म्हणजे वायव्य, वायव्य, इकडे ईशान्य, इकडे काय रे आग्नेय, आणि इकडे नैऋत्य. म्हणजे याची ट्रिक्स आहे, वानर इकडे आला नाही, वानर इकडे आला नाही, वानर इकडे आला नाही. म्हणजे तुम्हाला गुजरात पासून सुरुवात करायचं आहे, नाही तर समजायचं की वानरचा व कुठून आलाय असं कन्फ्युज होता का म्हणे, नाहीतर मग वानर इकडून आला का तिकडून आला का, नाही तो गुजरातवरून आलाय वानर, हे बरोबर तुमचं असं व्यवस्थित बसतं. आता काही काही जणांच्या लक्षात राहतं, पण काही काही विद्यार्थी असे बघितले सर आम्हाला याच्यातच कन्फ्युजन होतं, असं होतं. ठीक आहे, मग त्यामुळे मला जिथं जिथं वाटलं मी तिथे ते तुम्हाला काय करतो ट्रिक्स सांगून देतो. ठीक आहे, मग आता वायव्य